नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे लवकर कामाले. तर सकाळी सुटलो बा आज. आता शेण टाकतो बा मी. गमीला घेतलं. इकडे बदकं घे आहे का नाही. तर थंडी लई लागून राहिली. सकाळी सकाळी उठलो तर पाहू शकता सूर्य पण निघायचा आहे. थंडी लई लागून राहिली. तर आता शेण टाकतो. ठीक आहे. हे पाहू शकता इकडे कसं पूर्ण राहिलंय. ओ डोळे पा डोळे. शेण टाकून झालेलं आपलं. आता जातो घरी. का म्हणते मामा, थंडी वाढली आहे ना. तर आता आपण वॉक करायला आलो बा. कारण की आपण आजपासून एक चॅलेंज घेतला आहे, 10 स्टेप दररोज चालायचं. तर वॉक करायला आलो बा. तर असा व्ह्यू, तर असा सकाळचा नजारा आहे, पाहू शकता. इकडचा आपल्या गावचा आहे का नाही गाईस. तो शेणवेणगी टाकून झाला आपलं. आता चालं म्हटलं. थंडी पण लय आहे आज, चांगलीच थंडी आहे. तर थोडाफार वॉक करतो आणि आणखी घरी जाऊन म्हणजे कंपनीत पण जायचं आहे का नाही सकाळीच. तर मग कामाला की जातो आणि गाई म्हशी पण धुवायचे आहे आपल्याला. तर ठीक आहे. मग इकडचा नजारा दाखवतो तुम्हाला थोडासा. सुबह का नजारा देख लो गाईच. पाहू शकता किती मस्त वावर आहे का नाही. इथं गहू पेरलाय, पाहू शकते. इकडे मस्त नज़ारा है गाइस, बहुत अच्छा नज़ारा है. सुबह सुबह का नज़ारा. आता म्हशी धुवतो बा. हे आपली बकेट आहे आणि इकडे म्हैस आहे. तर आता म्हैस धुवतो. आता दोवा करून राहिलं बा. दूध काढून राहिलं म्हशीचं. दूध दाखव रे. जवळान दूध देख सकते हो गाइस. आता दोवागी झाला आपला. आणि हर्षा आता शाळेमध्ये चालला. मला आज पहिला दिवस दिसला का हा सकाळी शाळेमध्ये चालला. जाशील का रे बाबू शाळेमध्ये? नाही म्हणतं. जाणं बे भरपूर. तर गाईच हर्षा आता शाळेत चालला. शनिवार दिवस आहे म्हणते, आखरीचा दिवस आहे म्हणते. तर जा लागते. याला बी घेऊन जात जाणं बे. येतच नाही. जात जाणं बी तू बी. कुतू काढ. तर गाइस पाहू शकता सुबह का नज़ारा. अभी स्कूल जाएगा, पता नहीं जाएगा कि नहीं जाएगा. जाऊ दे म्हणजे. तर चलो गाइस, बाय बाय. सूर्य निघालेला आहे. आपली तयारी की झाली मस्तपैकी. आता जातो कंपनीत. आपला सोबती यायचा आहे. सोबती इकडून येते समोरून. आपली इथं कुत्रं आहे आपल्या इथचं. आणि इकडे बॅग ठेवली मी ना मावले. तर गाईज मस्त वाटून राहिलं. म्हणजे आज सकाळी सकाळी आंघोळ केली तर चांगलं वाटते. सहाला खरंच आहे का नाही. म्हणजे पूर्ण फ्रेश वाटून राहिलं सहाला. मध्ये काही असं वाटून नाही राहिलं का सहाला सकाळी उठलो, हिवाळा असो किंवा काही असो म्हणा, पण भाई आंघोळ केल्यावर फ्रेशच वाटते माणसाले. ठीक आहे. आता वाट पाहतो त्याची. तो आल्यावर मग जातो कंपनीमध्ये, आहे का नाही. हे पोट्टा आला आता. हातपाय धुवून तोंडाले पाणी लावून आलं थोडंसं ना. आता कुठं चालला रे तू? गावात कायले? पोरी पाहायला चालला म्हणते गाईच. तर जा मग. मी जातो बा कामावर. ते आलेला आपला. पाहू शकता. थांब ना बे साल्या. काऊन बे? काऊन घाईमध्ये काऊन? समोर कोण थांबतं? चाललो बा मी कामावर. काय म्हटलं? नाही. तर काय आता चाललो बा मी कंपनीमध्ये. सोबती आलेला आपला ऋषभ भाऊ. तर आता चाललो बा कामावर.
आता मी कोंडाळीमध्ये थांबलो आहे नाश्ता करायसाठी. तर इथं नाश्ता करत आहे गाईज. तर आता नाश्ता करतो मस्तपैकी. भावना बी तिकडे नाश्ता करत आहे. हे काय नाश्ता असता की झालं बा आता. आपल्या इकडे विशाल भाऊ आहे. काय म्हणते विशाल भाऊ? मजेत. यावर्षी जायचं का कशात करले? हा. तर आपला भाऊ हेल्मेट घे बांधलं बा भाऊ ना. इकडे नाश्त्याची बहुत गर्दी आहे. तर चला मग आता जातो बा कंपनीमध्ये. इकडे बहुत मोठी गर्दी आहे पाहू शकता. इकडे नाश्त्यासाठी इकडे बी बहुत गर्दी आहे. तर काहीच पाहू शकता तुम्ही. हे दोन चाललंय का म्हणते का नाही माहीत ना आपल्याला. का म्हणते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता चाललो बा मी कामावरून घरी. तर पाहू शकता आता सुट्टी झाली बा. अंधार झाला पूर्ण. तर आता घरी जातो. तर गाईच व्ह्यू. तर गाईच मौसम पाहू शकता किती मस्त दिसून राहिला हा तुमचा. मस्त गाड्या घोड्या देख सकते हो गाईच. चलो बे. तर आता आलो बा मी घरी. तर आता जस्ट आलो. तर थंडी वंडी की खूप होती. आणि आता सर्दी खोकला बी आहे थोडंसं कालच्यापेक्षा जास्त आपल्याला. तर ठीक आहे की नाही. पाहा लागन उद्या की मला टाईम दवाखान्यात घे जाऊन पाहा लागन. झेंडू बाम घे खाऊन राहिलो म्हणजे लावला होता आणि पानामध्ये की खाल्ला होता मी ना. तर त्याचा काही असर काही दिसला नाही आपल्याला. ठीक आहे मग.